नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे। हा तुळशी विवाह उत्सव साजरा होतो कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत। आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला ते योगनिद्रेतून बाहेर येतात आणि मग या दिवसापासूनच चातुर्मासाची देखील समाप्ती होत असते। या एकादशीला देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते। याच एकादशीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशी या तिथीला देव योगनिद्रेतून जागे होतात आणि म्हणून या दिवसाला देव उठणी एकादशी असेही म्हटले जाते। आपल्याकडे जितक्या उत्सुकतेने आणि आतुरतेने दिवाळीची वाट पाहिली जाते तितक्याच उत्सुकतेने आणि आतुरतेने कार्तिकी एकादशीची देखील वाट पाहिली जाते। चातुर्मासाच्या कालावधीमध्ये कोणतेही शुभ कार्य वर्ज्य मानले जाते व तुळशी विवाहानंतरच या शुभ कार्यांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते। म्हणून तुळशीच्या लग्नाची वाट बघताना लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते। तर मग यंदा ही एकादशी कधी आहे आणि तुळशीचे लग्न कुठल्या दिवशी केले जाईल, या तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, या तुळशी विवाहाचे महत्त्व काय आहे, तसेच हा तुळशी विवाह घरच्या घरी कशा पद्धतीने केला जावा या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आज अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। आपल्या हिंदू धर्मात सणवार व्रत वैकल्यांना अतिशय महत्त्व असून आपल्या संस्कृतीची खऱ्या अर्थाने त्यातून ओळख निर्माण होऊन संस्कृतीचे जतनही केले जाते। या तुळशी विवाहाच्या प्रसंगी पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाचा विवाह भगवान विष्णूंशी अर्थातच देवघरातील बाळकृष्णाशी केला जातो व या तुळशी विवाहानंतरच उपवर मुलामुलींचे विवाह करण्याची परंपरा आहे। कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो। यंदा 2024 ला कार्तिक शुद्ध एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 या दिवशी असून 15 नोव्हेंबर 2024 या दिवशी पौर्णिमा तिथी आहे आणि त्याच अनुषंगाने यंदा 2024 मध्ये तुळशी विवाह हा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाईल। या पवित्र परंपरेला आज हिंदू संस्कृतीत लग्नाच्या हंगामाची सुरुवात असे देखील म्हणता येईल। विशेषतः तुळशीला देवी म्हणून मानणाऱ्या भक्तांसाठी हा आध्यात्मिक दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4:04 द्वादशी तिथी सुरू होत असून ही द्वादशी तिथी 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1:01 पर्यंत असणार आहे। तुळशी विवाह हा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाऊ शकतो, कारण एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत असलेल्या 5 दिवसांच्या या उत्सवात सगळ्यात शुभ दिवस मानला जातो तो द्वादशीचा आणि म्हणून द्वादशीच्या दिवशी हा विवाह केल्यास अतिउत्तम। 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी प्रदोष काळात हा विवाह केला जाईल। या तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त असणार आहे तो संध्याकाळी 5:45 पासून ते 8 वाजेपर्यंत। या कालावधीमध्ये तुम्ही तुळशी विवाह करू शकता। जर तुमच्याकडे शालिग्राम असेल तर तो शालिग्राम किंवा देवघरातील बाळकृष्णासोबत हा विवाह होऊ शकतो। शास्त्र मान्यतेनुसार तुळशी विवाहाचे आयोजन करणे हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे। या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपात तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे। ज्यांच्याकडे शालिग्राम नसेल त्यांनी बाळकृष्णासोबत हा विवाह करावा। या दिवशी तुळशी विवाह केल्यास मनुष्य जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतात असे म्हटले जाते। जो कोणी तुळशी विवाहाचे आयोजन करतो त्याला अत्यंत शुभ फल प्राप्त होते। ज्याच्या घरी तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते अशा घरातील मुलामुलींचा विवाह वेळेत आणि सुयोग्य जोडीदारासोबत होतो। विष्णू प्रिया असलेल्या या तुळशीचा विवाह देवघरातील बाळकृष्णाशी केला जातो। तुळशी विवाहासाठी कार्तिक शुद्ध नवमी हा दिवस देखील योग्य मानला जातो। मात्र परंपरेनुसार एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशीची रोज पूजा करून याच काळात तुळशीचा विवाह देवाशी लावला जातो, म्हणजेच देवघरातील बाळकृष्णाशी विधीपूर्वक विवाह केला जातो। या दिवशी तुळशी विवाह करण्यासाठी तुळशीची जी कुंडी आहे तिला आपण तुळशी वृंदावन म्हणतो। त्या तुळशी वृंदावनाला स्वच्छ करून रंगरंगोटी करून तिला छान सजवून घ्यावं आणि तुळशीला साडी नेसवून छान सजवून लग्नासाठी तयार केले जाते। तुळशी वृंदावनावर स्वस्तिक काढून ओम कृष्णाय नमः असेही लिहिले जाते। कुंडीमध्ये चिंचा, आवळे, बोरं ठेवले जातात।
तुळशी वृंदावनाच्या बाजूला ऊस लावून दारालाही तोरण लावले जाते आणि ऊसाचा मांडव घालून पूजेचे उपचार केले जातात। सर्वप्रथम बाळकृष्णाचे पूजन करून अभिषेक केला जातो। हळद अर्पण करून तुळशी मातेचेही पूजन केले जाते। तदनंतर तुळशीला हळद अर्पण करून बाळकृष्ण आणि तुळस यांच्यामध्ये अंतरपाट धरला जातो आणि मंगलाष्टक म्हटली जातात। अशा पद्धतीने हा विवाह संपन्न होतो। तुळशी मातेला सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात। भारतीयांसाठी अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाचे पूजन करून बाळकृष्णासोबत विवाह करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेली आहे। या दिवशी तुळशीचे रोप दानही केले जाते, जे अत्यंत शुभ मानले जाते। ज्या घरात तुळशीचे पूजन केले जाते ते घर सुख समृद्धीने भरले जाते असेही म्हणतात। तुळशीच्या रोपामुळे आसपासच्या वातावरणातील हवा स्वच्छ आणि शुद्ध होते। तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक औषधींमध्ये केला जातो। बऱ्याच आजारांवरती रामबाण औषध म्हणून या तुळशीच्या पानांना मानले जाते। अशी ही आयुर्वेदात महत्त्वाची असलेली तुळस, या तुळशीचा विवाह कुणीही करू शकतो। ज्याच्या अंगणात तुळस असेल अशा प्रत्येकाने लक्ष्मीपूजना इतकंच महत्त्वाचा असलेला तुळशी विवाह अवश्य करावा। भगवान विष्णूंची जो कोणी सेवा करतो त्याला माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि हे लक्ष्मीकारक व्रत म्हटलं जातं। भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेला हा तुळशी विवाह आणि म्हणूनच जो कोणी हा विवाह पूजनाचा विधी मनोभावे करत असेल त्याची प्रगती सर्व स्तरावर होतेच होते। त्याच्या घरामध्ये आर्थिक अडचणी नाहीशा होतात आणि त्याच्या मुलामुलींचे विवाह झटपट होण्यास मदत होते व त्यांना मनासारखा सुयोग्य जोडीदारही या तुळशी विवाहाच्या पूजनामुळे लाभ होतो। तुळशी विवाहाची पूजा संकल्पपूर्वक केल्यास वैवाहिक सुखासाठी तसेच संसार सुखाचे होण्यासाठी लाभकारी मानले जाते। आर्थिक समस्यांचे निवारण होण्यासाठी, संततीच्या काही समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी देखील हा तुळशी विवाह होणे महत्त्वाचे मानतात। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तुळशी विवाहाच्या अनुषंगाने कन्यादानाचे पुण्य व्यक्तीला प्राप्त होत असते आणि कन्यादानाला सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। म्हणून हा तुळशी विवाह आपल्या संस्कृतीने, आपल्या परंपरेत दिला असावा। आशा करते आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि उपयुक्त माहिती देखील वाटली असेल। आपल्या घरी केला जातो का तुळशी विवाह? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद। अशीच छान माहिती घेऊन पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।